तर बातमी आहे पुण्यातनं। पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव इथे 207वा शौर्य दिन साजरा होतोय। या निमित्तानं भीमा कोरेगावमध्ये कालपासूनच अनुयायांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। केवळ राज्यातनंच नव्हे तर देशभरातनं अनेक अनुयायी इथे दाखल झालेत। अनेक नेतेही भीमा कोरेगाव इथे येऊन विजय स्तंभाला अभिवादन करतायत। ही विजय स्तंभाच्या इथनं आपण दृश्य पाहतोय। मोठ्या संख्येनं केवळ राज्यभरातूनच नव्हे तर राज्याच्या बाहेरूनही अनेक अनुयायी इथे दाखल होत आहेत। 1 जानेवारी हा शौर्य दिन म्हणून भीमा कोरेगाव इथे होत असतो आणि आमचे प्रतिनिधी सुरेश कसबे यांनी घेतलेला आढावाही पाहूया। 1 जानेवारी भीमा कोरेगाव या ठिकाणी 207वा शौर्य दिन उत्साहात साजरा करण्यासाठी आणि जो विजयस्तंभ आहे या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी या पेरणे फाटा येथील विजयस्तंभाच्या ठिकाणी दाखल होत आहेत। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे भीम अनुयायी या ठिकाणी या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी दाखल होत आहेत। मोठ्या प्रमाणावरती भीम अनुयायांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी महिला असेल पुरुषांसाठी वेगवेगळ्या अशा बॅरिकेडिंगच्या रांगा या ठिकाणी केल्या, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये असे शिस्तबद्ध पद्धतीने आणि कुठल्याही प्रकारचं या उत्साहाला गालबोट न लागण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलताना दिसत आहेत। 6000 पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर 12 जे आहेत ते CRPFच्या तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आले। CCTV कॅमेऱ्याची सर्व या जो उत्साह आहे या उत्सवावरती लक्ष असणार आहे। त्याचबरोबर ड्रोनद्वारे देखील या संपूर्ण कार्यक्रमावरती देखील लक्ष ठेवण्यात। आपण पाहू शकतो की जो विजयस्तंभ आहे या विजयस्तंभावरती फुलाची अशी आकर्षक सजावट देखील करण्यात आली। वरच्या बाजूला आपण पाहिले तर अशोक चक्र आणि त्याच्या खाली बरोबर जय भीमचा असा घोष देखील देण्यात आला।